नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी वराडी टरकाचा मालिक आहे. टोटल मार्केटिंग तुम्ही कसं करता? मार्केटिंग कसं आहे, सकाळचा माझा 6 वाजताचा रुटीन आहे डेली. सर्वप्रथम मी सासणगावला जातो. जे आपला मावरा आहे ते मावरा घेतो. ते डोलीवर जे मावरा येतोय तो मावरा मी घेतोय आणि फ्रेश मावरा. मला कसा मी काय पण फ्रेश आणतोय. मला आवडत नाही की फ्रीजचा माल घेऊन यायचा माझ्या कस्टमरला द्यायचा. मला एकदम ताजा पाहिजे. ते फ्रॉन्स असू द्या, बोंबील असू द्या, पापलेट असू द्या, सुरमई असू द्या, माझ्याकडे कधी पण तुम्हाला फ्रेश माल भेटणार. हे तुम्हाला 100% खात्री देतोय मी. चिकन माझ्याकडे कौला चिकन असतो. दुसऱ्या रेस्टॉरंट सारखा माझ्याकडे चिकन नसतात. माझं चिकन 1 किलो 1.25 किलोचा असतो. दुसरा मटन माझा बोकूरचा मटन आहे. बोकूरचा मटन मी आणतो. पनवेलवरून माझा मटन येत आहे. माझा मटन 9 किलो किंवा 10 किलोचा बकरा आहे. त्याच्यावरती मी मटन ठेवतच नाही. बकरा माझ्या 9 किलो किंवा 10 किलोचा असतो. तुम्ही एकदा चेक केला तर तुम्हाला माहिती पडणार की माझी क्वालिटी कशी. क्वालिटीमध्ये मी कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे कसं, माझा मुलगा स्वतः शेफ आहे. तो बोलतो, पप्पा माणसाला जेवण 1 नंबर द्यायचा, पैसे थोडा जास्त घेतला तर काही टेन्शन नाही, पण आपला क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये कधी फरक द्यायचा नाही. आमच्या एवढे युअर्स आहे इकडे खातात. रीडिंग बघा गुगलवर आमच्या रेस्टॉरंट मध्ये आमच्या काय अमुक तमुक तुम्हाला भेटणार नाही. वजिरी फ्रेश आणतो आणि किमा फ्रेश आणतो, कलेजी फ्रेश आणतो. टोटल माझ्या मटेरियल कुठे पण चेक केला तर तुम्हाला फ्रेशच भेटणार. मी फ्रीजचा माल ठेवून माझ्या कस्टमरला देत नाही. आणि दादा, आपले हे जेवण आहे, हे जेवण आपलं विदर्भच आहे, हे आपलं पण होऊ शकतं. बघा, हे आम्ही काय केला, मराठवाडा, विदर्भ, कोकण, मालवण सगळ्याला एकत्र एक प्लॅटफॉर्मवर घेऊन आला. आमचं जेवण असं आहे ते कोण पण असू द्या, ते मराठवा असू द्या, ते युपीचा असू द्या, ते राजस्थानचा असू द्या, आपलं जेवण सर्वप्रथम सगळे खाऊ शकतात. आपलं जेवण असं आहे. आपल्या जेवणाची क्वालिटी आणि आपल्या जेवणाचा चॉईस असं आहे की कोणी बोलू शकत नाही बाबा हे आम्हाला आवडला नाही म्हणून. आणि एकदा माणसाला नाही आवडला तर आम्ही पैसे रिटर्न देणार, हे आमची गॅरंटी आहे. आमचं असं जेवण आहे. आमच्याकडे भाकरी आहे, तांदळाची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी आहे, बाजरीची भाकरी आहे, गहूची चपाती आहे आणि गहू सुद्धा, बाजरी सुद्धा मी स्वतः घेऊन जातो. चक्कीवर पिसून आणतो धानवर. मी काय रेडीमेड काही वस्तू आणत नाही. मी स्वतः घेऊन जातो. स्वतः मी गहू घेतो, ज्वारा बाजरा घेतो, स्वतः घेतो. मी कुणाच्या विश्वासावर नाही की तुम्ही माझ्या आणून माझ्या दुकानावर टाका, आता नाही. मी स्वतः घेऊन जातो. 10 किलो पिसून आणतो. सर, तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो मी. जे तुम्ही वराडी तडका नाव दिलंय विदर्भचं, तुम्ही हे जेवण तसं म्हणजे मुंबईत कसं ठेवलं? हे जेवणचं मला लय आवड आहे. सर्वप्रथम हे आपलं महाराष्ट्राचं जेवण. आज आमच्या तरुण चायनीजवर पडून गेलेलं आहे. चायनीज मध्ये अजिनामोटो वगैरे टाकतात, ते हानिकारक आहे बॉडीसाठी. आणि जे आपले तरुण आहे ते चायनीज जास्त खातात, त्याच्यामध्ये बॉडीला इन्फेक्शन होते, काय काय प्रॉब्लेम होते. तेव्हा माझा मुलगा बोलला मला, पप्पा, माझा मुलगा स्वतः शेफ आहे. त्यांनी ताज केला, ओबराई केला, USA ला होता 10 वर्षात. ते आला त्याच्यानंतर बोलला, पप्पा आपण काहीतरी करू. तर मी बोलला, बघ बाबा, आपण महाराष्ट्रीयन, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, ते आपलं जेवण आहे. हे आपल्या जेवणला पुढे घेऊन जायचं आपल्याला चायनीज आणि तो कॉन्टिनेंटल हे सगळं मी खोलणार नाही. तुला होटल रेस्टॉरंट टाकायचं आहे तर मी जसा बोलतो तसं टाक. मुला बोला, पप्पा ठीक आहे, आपण हे महाराष्ट्रीयन जेवण चालू करू. पहिला आमच्या हॉटेल पुण्याला होता, तिकडे आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला म्हणून आमची हिंमत वाढली. पण काय जगात सुट्टी होती, तिकडे लाईटचा प्रॉब्लेम होता आणि आम्हाला काहीतरी मोठा करायचा होता. तेव्हा आमची हिंमत वाढली. लोकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिला. लोकांनी म्हणला, बाबा त्याला चांगला बनवा रे, आता आम्ही वगैरे लावतो आणि तो आमच्या रेस्टॉरंटमध्ये यायला पाहिजे. लोकांनी यायला लागले तर आम्ही मोठा काहीतरी केला. आम्हाला पण खुशी होते, आपली लोक येत आहेत. मला पण आनंद होते, आपली लोक हे महाराष्ट्र जेवण पडून येतात. लोक म्हणतात, काका तुम्ही बरा केला, हे महाराष्ट्र जेवण चालू केला. आम्हाला इकडे कुठे महाराष्ट्र जेवण आता सुद्धा माझ्याकडे 3 बाई आहेत.
आपली शाखा एकच आहे का अजून कुठे आहे? नाही, माझी एकच शाखा आहे. मुंबईला माझी शाखा नाही. त्या भरपूर गेम भेटला तर तुमची शाखा उघडा. चालतंय, धन्यवाद, आभारी.